लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे जे आपण म्हणतो ना खासदार व्हायला इच्छुक ही नेते मंडळी ह्या कुंपणावरून त्या कुंपणावर त्या कुंपणावरून ह्या कुंपणावर अशा पद्धतीने उड्या मारत आहे. आणि मग ह्या सगळ्या गडबडीमध्ये पक्षनिष्ठा पक्षप्रमुखनिष्ठा ह्या सगळ्या चुलीत गेल्यात. आपल्याला फक्त सत्ता मिळाली पाहिजे असंच आता नेत्यांच्या मनामध्ये आहे. आणि तसंच आता महाराष्ट्रातील शिरूर लोकसभा मतदारसंघात झालेलं आहे. तसं बघितला तर मित्रांनो, हा शिरूरचा जो काय मतदारसंघ आहे तो तसा बऱ्याच दिवसापासून शिवसेनेचा बालेकिल्ला होता. आणि पण 2019 साली तो किल्ला गेला राष्ट्रवादी काँग्रेसकडे. आता तिथं सध्या खासदार आहेत डॉक्टर अमोल कोल्हे. पण आपण बघितलं असेल, शिवसेना फुटली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला. आता म्हणजे ते 2चे 4 पक्ष झाले. काँग्रेस आहे, भाजप आहे, त्यानंतर मनसे आहे, असे 7 पक्ष आता एकंदरीत झालेले आहेत. आता जी पहिली निवडणूक साधारणतः तिरंगी व्हायची ती आता सप्तरंगी होणार आहे. आणि मग आता काय झालेलं आहे, आता त्यावेळेस उद्धवसाहेब ठाकरेंना सोडून गेलेले कोण, शिवाजीराव आढळराव पाटील का सोडून गेले. त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं आणि त्यांनी ऑन रेकॉर्ड भाषणामध्ये सांगितलं होतं का राष्ट्रवादी काँग्रेस ही भ्रष्टाचारी पार्टी आहे. आणि मग आता त्याबरोबर जाण्याचा निर्णय हा घेतलेला आहे कुणी, तो निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतलेला आहे. आणि तरीसुद्धा ते त्यांच्याबरोबर 2.5 वर्ष होते. पण एकनाथ शिंदेंनी ज्या वेळेस पक्षातून आपण म्हणूया साधारणतः गद्दारी केली, ती गद्दारी करून बाहेर पडल्यानंतर मग हे शिवाजीराव आढळराव पाटील एकनाथ शिंदेबरोबर गेले. आणि पण आता तिकीट वाटपामध्ये ती जागा जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला. मग या साहेबांचं अवघड झालं. आता त्यांचं असं म्हणणं आहे का एकनाथ शिंदेंनी जर मला परवानगी दिली तर मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरती निवडणूक लढायला तयार आहे, असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. आणि मग आता शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या या विधानामुळे त्यांच्यासोबत जे कार्यकर्ते आलेले आहे ते कार्यकर्ते संभ्रमामध्ये पडलेत. आणि एकंदरीतच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या विश्वासार्हतेबद्दल लोकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. लोकसभा निवडणूक येत्या काही दिवसात जाहीर होणार आहेत. आणि आता राज्यामध्ये भाजपा, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस त्यांची महायुती आहे. त्यानंतर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी आहे. आणि आता ही जी काय लढत आहे ती अशी सरळ होणार आहे. 1.5 वर्षापूर्वी शिवसेनेमध्ये आणि 6 महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राजकीय वातावरण खूपच गढूळ झालं आहे. आणि आपल्या सगळ्यांसमोर राजकीय पुढाऱ्यांचे सत्ता पिपासू चेहरे आता समोर येत आहेत. आता त्यातल्या त्यात जर आपण समजा शिरूर लोकसभा मतदारसंघाची जर आपण विचार केला तर हा मतदारसंघ आता महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला भेटणार आहे. आणि खरी अडचण आता झालेली आहे का शिवसेनेकडनं, म्हणजे त्या काळच्या शिवसेनेकडून 3 वेळा खासदार झालेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेससारख्या भ्रष्टाचारी पक्षासोबत आघाडी केल्यामुळे शिवसेनेतील फुटीनंतर ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. परंतु वर्षभरातच अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक मोठा गट घेऊन भाजप शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झाले. आता युतीमध्ये ज्या मतदारसंघात ज्या पक्षाचा खासदार त्याच पक्षाला ती जागा सोडणार असा निर्णय झाला. आणि शिरूर मतदारसंघ हा राष्ट्रवादीच्या वाट्याला आला. पण राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार डॉक्टर अमोल कोल्हे हे आता शरद पवार यांच्यासोबत राहिले. आणि त्यामुळे मग अजित पवार यांच्या पुढे धर्म संकट उभं राहिलं का उमेदवारी द्यायची कोणला. मग त्यांनी दिलीपराव वळसे पाटील, विलास लांडे पाटील आणि प्रदीप कंद अशी नावं त्यांच्यासमोर आली. त्यातल्या दिलीपराव वळसे पाटील आणि नंतर कंद जे आहेत प्रदीप कंद, त्यांनी डायरेक्ट लोकसभा निवडणूक लढवायला नकार दिला. तर विलास लांडे यांचा प्रभाव फक्त भोसरी मतदारसंघापुरता मर्यादित असल्यामुळे त्यांचे नाव पुढे सरकू शकले नाही. अशातच शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर आदेश दिला तर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवेल अशी जाहीर इच्छा प्रकट केली. त्यानंतर मात्र आढळराव पाटील यांच्या लोकसभा उमेदवारीची संभावना होऊ लागली. राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणूक लढून आम्हाला कायम सत्तेपासून दूर ठेवणाऱ्या आढळराव पाटील यांनी पक्षाने उमेदवारी दिल्यास वेगळा विचार करावा लागेल असा इशारा अजित पवार यांचे समर्थक दिलीप मोहिते पाटील हे सध्याचे आमदार आहेत त्यांनी दिला आहे. आणि भोसरीचे माजी आमदार विलास लांडे पाटील यांनी सुद्धा असा इशारा दिलेला आहे. मग आता
शिवाजीराव आढळराव यांच्या निर्णयानंतर त्यांच्या भरवशावर शिंदे गटात गेलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा चुळबुळ चालू झालेली आहे का राष्ट्रवादीला विरोध म्हणून ठाकरे कुटुंब सोडून एकनाथ शिंदे गटामध्ये आपण आलो, आता त्याच राष्ट्रवादीमध्ये जाऊन जर प्रचार करायचा असेल तर लोक आपल्या तोंडात शेण घालतील, अशी भावना आता एकनाथ शिंदे गटातील शिवसैनिक करू लागलेले आहेत. आणि ठाकरे कुटुंबासोबत असलेल्या शिवसैनिकांमध्ये मात्र आढळराव पाटील यांच्या निर्णयामुळे अतिशय उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. आणि यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा खरा सत्ता पिपासू चेहरा हा समोर आल्याचा आणि गद्दारीवरती शिक्कामोर्तब झाल्याचा दावा ठाकरे यांच्या शिवसेनेकडून करण्यात येत आहे.